सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे ती वेड्यावानी नुसती पळत असते वडापाव घेऊन हातात, आणि इकडे जो धैर्य आहे, धैर्य आता सावी मागे, कारण त्याला शोधत असतो सावी कुठे आहे. तेवढ्यात आता सावी आणि धैर्य एकमेकाला दिसतात, पण ते एकमेकाच्या पासून दूर असतात. एक जण या रोडच्या क्रॉस असतं आणि दुसऱ्या रोडच्या एक क्रॉस असतं. असे दोघे जण एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला असतं. आणि आता धैर्य आणि सावी एकमेकाकडे यायला लागतात. सावी म्हणते धैर्य, धैर्य म्हणतो सावी, असे एकमेकाकडे पळत यायला लागतात. तेवढ्यात आता त्या दोघांची ते सध्या सावी धडकायला लागते. धैर्य सावीला वाचवायला जातो ते टेम्पोपासून, आणि धैर्य सावीला बाजूला लोटतो. आणि तेवढ्यात धैर्याला ती गाडी जी असते ती धैर्याला उडवून देते, आणि धैर्याचा ॲक्सिडेंट होतो. धैर्य आता खाली पडतो. धैर्याच्या डोक्याला मार लागतो, आणि आता धैर्य ते बेशुद्ध अवस्थेत पडतो. तिथून गाडी निघून जातात, सगळं निघून जातात. तर आता सावी तिथेच असते. सावी येते धैर्यकडे पळत. तिला खूप त्रास व्हायला लागतो. तिला आठवायला लागतं तिच्या बाबासोबत, तिच्या पप्पासोबत काय झालं होतं. तिच्या पप्पाचा ॲक्सिडेंट आठवतो, तिला सगळं आठवतं. आणि ती आता धैर्याला ओरडते धैर्य, आणि धैर्यकडे पळत येते आणि धैर्याला उठवायचा प्रयत्न करते. उठा धैर्य, काय होतंय तुम्हाला, असं म्हणत असते. आणि धैर्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करते, पण आता धैर्य काय उठत नसतो. आणि आता ती धैर्य बेशुद्ध असतो. तर आता ती म्हणते धैर्य, तुम्ही मला अशी सोडून नाही जाऊ शकत, धैर्य उठा ना, काय होतंय धैर्य तुम्हाला, असं म्हणत असते. पण आता धैर्य उठतच नाही. तेवढ्यात आता जी सावी आहे ती आता तिथे खूप आरडाओरडा करते. ती म्हणजे थांबवा गाडी, थांबवा. पण गाडी तो माणूस थांबत नाही, तो गाडी तिथून घेऊन जातो. तर इकडे भास्कर आणि दामिनी जे असते, दामिनी आणि भास्कर, ती दोघं आता निघालेली असतात सावीला शोधण्यासाठी. सावी कुठं गेली आहे, कुठं नाही ते. तर आता ते दोघं तिकडे येत असतात. तिकडे तिकडे सगळीकडे बघतात, पण त्यांना कुठेच सापडत नाही. सावी कुठे दिसत नाही. तर आता काय करायचं. तर आता तेवढ्यात ते म्हणतात की, भास्कर म्हणतो की, आई हे बघ, ही दुकान आहे ती. इथूनच आपल्याला ते समजलं होतं की ह्या दुकानात ती गाडी थांबली होती हॉस्पिटलमध्ये. तर ते थांबतात आणि त्यांना विचारतात, काय हो, इथं गाडी थांबली होती का तेवढ्याच्या हॉस्पिटलमध्ये, एखादी मुलगी उतरली का. तर ते म्हणतात की हो, अहो ती इथे चोरी करून पळाली आमच्या दुकानातला वडापाव, इकडेच पळाली ती कुठंतरी, असं म्हणतात. आणि आता धैर्य, दामिनीला गाडी दिसते धैर्याची, पण दामिनी काहीच बोलत नाही. आणि आता धैर्य भास्कर गाडीत येऊन बसतो, आणि ते दोघं तिथून शोधायला निघतात कुठं गेले. सगळ्या रोडला शोधत असतात. जसं त्याला तिथे लोकेशन दिसत तसं तसं शोधत चालत असतात. तर इकडे आता जी सावी आहे, सावी आता धैर्य उठत नाही. तर त्याला आता ती एका जो हातगाडी असते त्याला बांधते, आणि ती आता ते लोटायचं जे असतं ते ओढत ओढत घेऊन चाललेली असते धैर्याला. आणि आता ती ओढत घेऊन चाललेली असते, आणि आता ती तिकडे येते ओढत ओढत घेऊन, खूप लांब लोक जाते. आणि ती आता ती मध्येच ते खड्ड्यात गाडी फसते, आणि धैर्य ती खालीच पडते. ती खाली पडते, पण तिला अचानक ते आठवतं. तिच्यासमोर तिच्या पप्पाचा चेहरा येतो, आणि ती पुन्हा आता ओरडायला लागते. आणि आता ती पुन्हा उठते आणि मग ते धैर्य उठा, तुम्हाला काही होणार नाही, मी आहे तुमच्यासोबत, असं म्हणते. आणि आता पुन्हा ती गाडी लोटायला सुरुवात करते. ओढत ओढत पुन्हा आता ती धैर्याला घेऊन चाललेली असते. आणि आता इकडं दामिनी ते तिच्या जवळून जातात. त्यांना पण सावी दिसतच नाही, कारण सावी त्या झाडांच्या अडुंगी पुढे निघून गेलेली असते. आणि आता जी सावी आहे ती धैर्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करते, पण धैर्य उठतच नसतो. दामिनी ते आता सगळीकडे शोधतात, पण ते म्हणतात आता कुठं गेली असेल ही पोरगी. दामिनीमध्ये तिला काही आठवलं नसेल ना पहिलं, काय करायचं. तर आता लगेच मग भास्कर म्हणतो की, अगं तिला जर पहिलं आठवलं असलं ना, तर मग ती कुठे जाणार, तू विचार कर ना. जाऊन जाऊन तरी कुठे जाणार, तिच्या माहेरी जाईल, नाहीतर मग एखाद्या पोलीस स्टेशनला जाईल. पोलीस स्टेशनला जाऊन ती कंप्लेंट करेल. अगं पण आपण तिकडून लगेच कळलं असतं आपल्याला. पोलीस स्टेशनला गेली असती आणि तिच्या आईच्या घरी गेली असती तरी, पण ती कुठंच नाही आहे. नेमकं कुठं गेली असेल, आता काय करायचं, आपण कुठं शोधायचं, असं म्हणतात. आणि दोघं आता सगळीकडे शोधत असतात तिला कुठे सापडती का. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. खरंच आता सावीला शोधू शकेल का दामिनी त्या, आणि सावीला आता सगळं आठवलं आहे, नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.